नमस्कार. आपली न्यूज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज. आपण आलो आहोत सफाळे या ठिकाणी. लायन्स क्लब ऑफ सफाळे यांच्या वतीने जिल्हास्तरीय जे शिक्षक कर्मचारी आहेत त्यांचा गुणगौरव पुरस्कार तसेच लायन्स ऑफ जे काही आयडॉल या ठिकाणी समाजामध्ये काम करत असतात त्यांचं सुद्धा या ठिकाणी गुणगौरव पुरस्कार केलेला आहे. तर आपण आज आलो आहोत लायन्स क्लब ऑफ सफाळेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मात्रे सर, त्यांना पण विचारूया. नमस्कार सर, आपली न्यूज यामध्ये खूप सहर्ष स्वागत आहे आणि अत्यंत उल्लेखनीय कामगिरी आपल्या लायन्स क्लब ऑफ सफाळेच्या वतीने या ठिकाणी होत असतं. तर आजच्या या ठिकाणी जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक यांचा पुरस्कार 2025 सलग 6वा की 7वा हा पुरस्कार तुम्ही सालाबाद प्रमाणे देत आहात. तर ह्याच्यामध्ये हे काम करताना किती आनंद वाटत असेल? पालघर जिल्ह्यातील दऱ्याखोऱ्यामध्ये काम करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींबरोबरच इतर जे घटक आहेत त्या घटकांचा सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या दृष्टीने आपण हा प्रोग्राम सुरू केलेला आहे. आणि या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये आपण ज्या शिक्षकांना किंवा ज्या इतरांना आपण सन्मानित केलेला आहे त्यांच्यामध्ये एक सकारात्मक अशा प्रकारची ऊर्जा प्राप्त झालेली आहे. निश्चितच हे सर्व शिक्षक आणि इतर जे घटक आहेत, इतर जो वर्ग आहे यांना त्या ठिकाणी या कार्यामुळे, अशा या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळतं आणि एक ऊर्जा तर मिळतेच, पण त्याचबरोबर त्या ऊर्जेबरोबरच त्यांची एक जबाबदारी सुद्धा वाढते आणि त्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही गेल्या 5 वर्षापासून सुरू केला. सर, आज जो कार्यक्रम या ठिकाणी झाला त्यामध्ये किती एकूण शिक्षकांची तुम्ही निवड केली होती आणि तसेच लायन्स गौरव जे सन्मान केलाय, जे सामाजिक उपक्रम मध्ये जे प्रावीण्य करतात किंवा एक प्रकारे लोकसेवा करतात, तर ह्या अशा किती जणांची आजची संख्यामध्ये होतं? आज आपण जिल्ह्यातील 12 शिक्षकांना सन्मानित केलं. यामध्ये 6 प्राथमिक आणि 6 माध्यमिक शिक्षक होते. तर 12 विविध अशा पुरस्कारांमध्ये पुरस्कारांनी आपण त्यांना सन्मानित केलेल्या व्यक्ती आहेत. त्यामध्ये पोलीस, पत्रकार, साहित्यिक, क्रीडा क्षेत्र असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन आहे, परिचारक आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, अशा विविध अशा त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांचा आपण हा सत्कार केलेला आहे. म्हणजेच आपण 24 सत्कारमूर्तींचा सत्कार इथे केलेला आहे. नक्कीच. जर खरोखरच सर लायन्स क्लब म्हटल्यानंतर मग ते तारापूर असू द्या, पालघर असू द्या, बोईसर असू द्या, सफाळा असू द्या, इव्हन पूर्ण इंडियामध्ये न भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये परदेशामध्ये सुद्धा खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गुणगौरव असेल किंवा समाजसेवा असेल करण्याचा प्रयत्न करतात. लायन्स क्लबचं खूप ख्याती आहे आणि अनेक ठिकाणी एक ट्रस्ट ही जी आहे ते गोरगरिबांसाठी, त्यांच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, संस्कृतीच्या बाबतीत आणि तसंच जलंगलन, तसंच डेव्हलपिंगच्या उद्देशाने खूप मोठ्या पद्धतीने काम करते. तर ह्या लायन्स क्लब ऑफ या ट्रस्ट मध्ये काम करताना किती आनंद आणि किती अभिमानाची गोष्ट वाटत असेल? सन 2014 पासून मी लायन्स क्लब मध्ये काम करतो. गेल्या वर्षी मी लायन्स क्लब ऑफ सफाळेचा प्रेसिडेंट होतो आणि आता मी झोनचं चेअरपर्सन म्हणून काम करतो. निश्चितच या लायन्स क्लबमध्ये आपल्याला एक सामाजिक काम करताना एक आनंद वाटतो, एक वेगळी अशी ऊर्जा प्राप्त होते. आणि मी मगाशीच माझ्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की गेल्या वर्षी वर्षभरामध्ये आपण 80 लाखाचे जे काही प्रोजेक्ट केले, त्या 80 लाखाचे 55 प्रोजेक्ट केले. याच्यामध्ये सफाई हिल मॅरेथॉन ही एक राज्यातील दुसरी हिल मॅरेथॉन घेण्याच्या ठिकाणी आपण यशस्वी झालेलो आहोत. आणि त्यामुळे आम्ही आमच्या अध्यापनाच्या व्यतिरिक्त जो रिकामा आमचा वेळ आहे त्या वेळेचा उपयोग आम्ही या लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कामामध्ये त्या ठिकाणी व्यतीत करतो. निश्चितच यामध्ये आम्हाला खूप आनंद आणि त्याचबरोबर अभिमान सुद्धा वाटतो. सर, या ठिकाणी आपण पाहिलं की प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री अरुण म्हात्रे सर, जे लोकप्रिय कवी, गीतकार व निवेदक आहेत, त्यांचं एक प्रत्येक शब्द अत्यंत लाख मोलाचा होता. मी सुद्धा ऐकलं, आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपण ते पूर्ण कव्हर सुद्धा करण्यात आलं. तर त्यांची जी शब्दशैली आहे, परंतु आता डिजिटलच्या युगामध्ये मला नाही वाटत की कोणी पुस्तकं सुद्धा वाचत असेल. तर पुढे ही आपली मराठी संस्कृती शब्दामध्ये टिकलेली आहे, तर त्याच्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी काय प्रयत्न केले पाहिजे? मला वाटतं आपली संस्कृती आहे, ही संस्कृती एक जगातील श्रेष्ठ अशी संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीची जतन करणं, संवर्धन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. लायन्स क्लबच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन करताना आपण प्रामुख्याने 2 गोष्टी करतो. एक, आपण साहित्यिक त्या ठिकाणी आणतो आणि त्याचबरोबर बाकी आमचे डिस्ट्रिक्टचे डिग्नेटरीज असतात. त्याचा आपला हेतूच हा आहे की आपण समाजापर्यंत त्या ठिकाणी हे साहित्य आहे हे समाजापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवता येईल. आणि म्हणूनच जी भारतीय संस्कृती आहे
ती संस्कृती आपण टिकवणं महत्वाची आहे. मराठी ही संस्कृती टिकवणं महत्वाची आहे. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगेन की मी जरी डिस्ट्रिक्टमध्ये काम करत असलो, मी जरी प्रेसिडेंट असलो, मी जरी झोन चेअरपर्सन असलो, तरी सुद्धा मी मराठीलाच प्राधान्य देतो आणि मराठीमधूनच मी भाषण करतो. मी स्वतः इंग्रजी विषयाचा शिक्षक जरी असलो तरी मी मराठीमधूनच माझं जे भाषण आहे ते भाषण करतो. कारण मराठीबद्दल मला अभिमान आहे, मराठीबद्दल मला निश्चितच त्या ठिकाणी एक गौरव आहे आणि म्हणून मी मराठीचा गौरव करण्यासाठी अशा पद्धतीने प्रयत्न करतो. धन्यवाद. या ठिकाणी झोन चेअरमॅन जे प्रमोद पाटील सर आहेत त्यांनी अत्यंत आपल्याला सुंदर अशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या विविध जे लायन्स क्लब ऑफ सफाळे आहेत त्यांच्या माध्यमातून होणारा कार्यांचा या ठिकाणी पूर्ण त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. प्रकाश तसेच आपली न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आभार. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ह्या ठिकाणी तुमचं म्हणणं मांडल्याबद्दल. आपण बघत आहात आपली न्यूज पालघर.